कोरटकरनं तेलंगणात जाण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून कार जप्त करण्यात आलेली आहे। धीरज चौधरींची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। अद्यापही 4 गाड्यांचा शोध सध्या सुरू आहे। प्रशांत कोरटकर याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते। कोरटकरला एका महिन्यानंतर तेलंगणातून अटक करण्यात आली आणि त्यानंतर सूत्र फिरली आहेत। कोरटकरनं तेलंगणात जाण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून कार जप्त करण्यात आलेली आहे। तर धीरज चौधरींची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। अद्यापही 4 गाड्यांचा सध्या शोध सुरू आहे। प्रशांत कोरटकरनं छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केलं होतं। त्यानंतर इंद्रजित सावंत यांना सुद्धा धमकी देण्यात आली होती। त्यानंतर या धमकीचा ऑडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर प्रशांत कोरटकर हा फरार झाला होता। त्यानंतर 1 महिन्यानंतर त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली। कोरटकरनं आता तेलंगणात जाण्यासाठी जी कार वापरली होती ती ताब्यात घेण्यात आलेली आहे, जप्त करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून कार जप्त करण्यात आलेली आहे। धीरज चौधरींची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। अद्यापही 4 गाड्यांचा सध्या शोध सुरू आहे। तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। प्रशांत कोरटकर याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय। कोरटकरनं तेलंगणात जाण्यासाठी जी कार वापरली होती ती जप्त करण्यात आलेली आहे। तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। प्रशांत कोरटकर याच्या संदर्भातली बातमी। अद्यापही 4 गाड्यांचा शोध सुरू आहे। ज्या गाड्या कोरटकरनं वापरल्या होत्या, कोरटकरची आणखी एक मर्सिडीज कारही जप्त करण्यात आलेली आहे। तेलंगणात जाण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आलेली आहे।